नमस्कार मंडळी, 30 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. काल इथे सुरुवातीला कालचंच थोडंसं दाखवलेलं आहे. अर्णव आणि ईश्वरी त्या गाडीच्या जवळ उभारून बोलत असतात. अर्णवच्या कानामध्ये हेडफोन असतात आणि ईश्वरीला वाटत असतं की अर्णवचं लक्ष तिच्याकडेच आहे किंवा अर्णव तिच्याशीच बोलतोय. तर त्यावेळेसच ईश्वरी म्हणालेली असते की माझं प्रेम आहे सर तुमच्यावरती. असं म्हणल्यानंतर पुन्हा अर्णव ओके म्हणतो, कारण तो मीटिंगमध्ये असतो. आता याच्या पुढे ईश्वरी त्याला म्हणत असते की आय असं 2-3दा म्हणते आणि त्याच्यानंतर म्हणते की आय लव्ह यू सर. आता याच्यानंतर अर्णव तर तिच्याकडे बघतोच, पण ईश्वरीला वाटतं की अर्णव माझ्याकडेच बघतं. पण अर्णव खरं तरी मीटिंगमध्येच बोलत असतो आणि त्याच्या दोन्ही कानात हेडफोन असल्यामुळे त्याला काहीच ऐकायला गेलेलं नसतं. आणि इथेच दाखवलेलं आहे माहेरलिकीचं टायटल सॉन्ग तू रे माझं मित्वाचं. अतिशय छान असं गाणं हे दाखवलेलं आहे. आणि इथे डायलॉग आजच्या भागामध्ये खूपच कमी आहे, पण तुम्ही टी व्हीवरती हा एपिसोड पाहायला अजिबात विसरू नका. आजचा भागसुद्धा खूपच छान दाखवलेला आहे. आणि अर्णवचे ज्या काही चांगल्या क्वालिटीज आहेत तर त्या आजच्या भागामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला आवडतील. तेव्हा टी व्हीवरती संपूर्ण एपिसोड पाहायला अजिबात विसरू नका. आता याच्या पुढे आपण पाहतोय, आता बराच वेळ टायटल सॉन्ग झाल्यानंतर अर्णव एकदमच म्हणतो की बाय, म्हणून ईश्वरीला समजतच नाही. ईश्वरी म्हणते बाय बाय काय बोलताय सर तुम्ही हे बाय म्हणून. त्यावरती अर्णव म्हणतो हो ऑफिस मीटिंग्स होती ना. ईश्वरी बोलते हां सर, तुम्ही इतक्या वेळ फोनवरती बोलत होतात. तर अर्णव म्हणतो या कॉन्फरन्स कॉल चालू होता, मीटिंग चालू होती समहाऊ. त्यावर ईश्वरी म्हणते म्हणजे मी जे आत्तापर्यंत काही बोलले ते तुम्ही ऐकलंच नाही. तर अर्णव म्हणतो तुला म्हटलं ना मी सुंदर माझा कॉन्फरन्स कॉल चालू होता, मला तुझं कसं ऐकायला येणार. आणि तुझी काही नेहमीचीच बडबड असणार. यांना का हांडा उचलून दिला, त्यांना का बदलून दिली, तुम्ही इथे कशाला काम करता, तुम्ही हे का करता. ईश्वरी म्हणते नाही सर, आजची बडबड खूप वेगळी होती हो सर. अर्णवला काही कळतच नाही. अर्णव म्हणतो नेहमीची बडबड नव्हती. आणि डोक्यावरती हात ठेवून म्हणतो बारा की डेर असे ईश्वरी सरगम. आणि म्हणतो म्हणजे मी सिंदूर काय मिस केलं मी. त्यावरती लगेचच ईश्वरीला काय बोलावं कळतच नाही. ती खूपच चिडते आणि म्हणते जा तुम्ही, असं म्हणून ईश्वरी तिथून निघून जाते. आता ईश्वरी निघून गेल्यानंतर अर्णव छान स्माईल करतो आणि तिथे आलेल्या एका माणसाला म्हणतो की माझी बायको, त्याच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतो वेडी आहे माझी बायको वेडी आहे. असं म्हणून अर्णवसुद्धा तिच्या पाठीमागे घरी जातो मी सुंदर म्हणत. आता ईश्वरी इकडे घरामध्ये आलेली असते आणि ती खूप रागाला गेलेली असते आणि म्हणत असते की सर तुम्ही पण ना, मी माझं एवढं प्रेम व्यक्त केलं आणि तुम्ही लक्षसुद्धा दिलं नाही माझ्याकडं, काही कळतच नाही सर तुम्हाला, असं ईश्वरी म्हणत असते. आणि नकळतच ईश्वरी हसायला लागते आणि तिला पहिल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. म्हणजे अर्णवसोबत ती पहिल्यांदा कशी पावसात भिजली होते, त्यानंतर तिच्या लग्नातल्या मेमरीज हे सगळं तिला आठवायला लागतात. आता ईश्वरी पुढे म्हणते पण मला कळले सर की मला काय होतंय ते, मी तुमच्या प्रेमात पडले सर, असं ईश्वरी म्हणत असते. मला आवडायला लागलाय सर तुम्ही, माझ्या मनातला सगळा गोंधळ दूर झालाय सर. आणि पुढे म्हणते की आणि तिथे फक्त तुम्हीच आहात सर, फक्त तुम्हीच आहात. असं म्हणून ईश्वरी पुन्हा तिच्या आठवणी ज्या आहेत तर त्या आठवत असते. अर्णवने पहिल्यांदा घरी आल्यानंतर पहिल्यांदा माहेरी तिच्या जाताना तिला गाडीमध्ये गुलाबाचं फूल दिलेलं असतं आणि या सगळ्या मेमरीज ईश्वरीसाठी खूप खास असतात. आणि आता ईश्वरीला या सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली असते. आणि आता ईश्वरी अर्णवच्या प्रेमामध्ये इतकी आकांठ पडलेली असते की तिला आता या सगळ्या ज्या मेमरीज आहेत तर त्या आठवत असतात. आणि हे सगळं आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे. आणि हे सगळं आठवून ईश्वरी जी आहे तर ती खूपच छान असते. आणि इथे पुन्हा एकच छान गाणं. आता ईश्वरीला तेही आठवत असतं की अर्णवने तिला प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असते की माझी ईश्वरी गणूबाप्पाने दिलेलं माझं पहिलं गिफ्ट आहे म्हणून. आणि पुढे ईश्वरीला हेही आठवत असतं की अर्णवने तिला म्हटलेलं असतं की जर का कधी कोणावर प्रेम केलं असेल तर ते करून बघ, म्हणजे तुला कळेल काय फिलिंग्ज असतात ते. आणि सगळं आठवून ईश्वरी अक्षरशः लाजत असते, हसत असते. तिलाच काय होतं हे समजत नसतं. आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक मस्त सॉन्ग तर प्ले केलेलंच आहे. तर खूपच छान आणि सुंदर असा आजचा भाग दाखवलेला आहे. आता ईश्वरी हे सगळं करतच तिथून निघून जाते आणि बाहेर हॉलमध्ये अर्णव जो आहे तर तो पार्टीची तयारी करत असतो आणि सगळ्या भिंतींवरती फुलांच्या माळा लावत असतो, फुलांचं डेकोरेशन करत असतो. आता ईश्वरी तिथे येते आणि तिला हे सगळ्या गोष्टी आठवतच असतात. ईश्वरी सगळं आठवत ती स्वतःमध्येच एकदम मग्न झालेली असते, एकदम धुंद झालेली असते. आता ईश्वरी हॉलमध्ये आल्यानंतर की नम्रताला पुन्हा
खुणवूनच सांगते की ताई सरक मी तर हेल्प करते म्हणून. आणि आता अर्णव इथे सुद्धा हॉलमध्ये डेकोरेशन करत असतो आणि ईश्वरी त्याची मदत करत असते. आता मध्येच अर्णवचा तोल जात असतो तर ईश्वरी त्याला सावरत असते. आणि इथं आणखीन एक असं टायटल सॉन्ग दाखवलेलं आहे प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये म्युझिकली भाग खूपच दाखवलेला आहे, जवळजवळ निम्मा भाग हा म्युझिकलीच आहे, तर तुम्ही टी व्हीवरती पाहायला अजिबात विसरू नका. तर पुढे आपण पाहूयात की ईश्वरी जशी स्वतःमध्ये गुंग झालेली असते, तिला जगाचा विसर पडलेला असतो. ती प्रेमामध्ये इतकी धुंद झालेली असते अर्णवच्या की तिला फक्त आणि फक्त अर्णवच्या आठवणी आठवत असतात. आणि अर्णवला हॉलमध्ये सगळ्या फुलांचं डेकोरेशन करताना मदत करत असताना ईश्वरी त्याचा हात हातात घेत असते आणि सतत त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय मधूनच तिला आत्तापर्यंत घडलेल्या त्यांच्या सगळ्या आठवणी ज्या आहेत तर त्यासुद्धा आठवत असतात की कसे ते डेकोरेशन करताना लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा सुद्धा असंच एकमेकांच्या अंगावरती पडलेले होते म्हणून त्यांच्या राजेश शिर्केंच्या घरामधल्या हॉलमध्ये. आता या सगळ्या गोष्टी आठवून ईश्वरी मनातल्या मनात लाजत असते आणि हसत असते. पुढे आता या सगळ्या म्युझिकलच गाण्यामध्ये ईश्वरीला असा सुद्धा भास होत असतो की अर्णव एकीकडे डेकोरेशन करतोय पण इकडे ईश्वरीला वाटत असतं की अर्णव तिच्या सोबत उभारलेला आहे, अगदी तिच्या गळ्यामध्ये हात टाकून, आणि त्याने हाताने असं लवचं साईन केलेलं आहे हार्ट शेपचं. आता हे सुद्धा तिला वाटतं, पण इकडे बघते तर अर्णव पुन्हा इकडे असतो. असे अनेक भास ईश्वरीला होतच असतात. त्याचबरोबर ईश्वरीला आता हे सुद्धा आठवत असतं की तिच्या लग्नामध्ये अर्णवने कसं तिला कपाळावरती कुंकू लावलेलं असतं ना, तर त्यावेळेस ते कुंकू तिच्या नाकावरती सांडलेलं असतं आणि अर्णवने पुन्हा लग्नामध्ये तिच्या नाकावरचं ते कुंकू हळूवारपणे पुसलेलं होतं. या सगळ्या अशा ईश्वरीच्या ज्या आठवणी असतात अर्णवसोबतच्या, त्या एक ना एक करून ईश्वरीला आठवणी आठवतच असतात आणि ईश्वरी खूप खुश झालेली असते. आता अर्णव आणि ईश्वरीच्या मध्ये जुळल्या वाट्या स्वप्नांच्या रेमानं हे गाणं खूपच जे छान आहे तर इथे प्ले केलेलं आहे आणि हे गाणं सुद्धा खूपच सुंदर आहे. आणि आता इथे पुढचा सीन लगेच दाखवलेला आहे तो घरचा म्हणजेच ॲनिव्हर्सरीचा. आता संध्याकाळी मामा आणि आकाश दोघंही ॲनिव्हर्सरी आलेले असतात आणि तिथे ईश्वरीचे आई बाबा दोघेही असतातच. आणि मामा ईश्वरीच्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत असतात. तोपर्यंत आकाशसुद्धा म्हणतो काका लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ईश्वरीची आई म्हणते खूप खूप थँक्स. आणि पुढे मामांना म्हणतात अहो आज मामी आल्या नाही आहेत का, मला वाटलं होतं की आज तरी त्यांच्याशी भेटण्याचा योग होईल म्हणून. त्यावरती लगेचच मामा म्हणतात अहो आज इकडे येण्यासाठीच त्यांनी ना चेहऱ्यावरती एक लेप लावला होता आणि त्याची बहुतेक तिला ॲलर्जी झालेली होती म्हणून तिच्या चेहऱ्यावरती एक पुरळ उठलं आणि त्या पुरळ उठलं त्यामुळे ती येऊ शकली नाही आणि आता ती डॉक्टरांकडे गेली आहे. ईश्वरीची आई म्हणते अरे देवा हो का, बरं काही हरकत नाही हां. तोपर्यंत ईश्वरी आतून केक घेऊन येते आणि म्हणते चला केक रेडी आहे. त्यानंतर अर्णव म्हणतो वाव ग्रेट, ओके देन लेट्स गेट द केक असं म्हणून आता हे सगळेजण केक कट करणार असतात. आता ईश्वरीचे बाबा केक कट करतात. तोपर्यंत आकाश नम्रताला हाताने म्हणजे खुणेने खूप छान दिसते असं तो खुणवून सांगत असतो आणि आता हे सगळं नम्रताला कळतं आणि हे सगळं आवडतं सुद्धा. आता इकडे अर्णव ईश्वरीच्या शेजारी जाऊन उभा राहतो. आता अर्णव ईश्वरीच्या शेजारी उभारल्यानंतर ईश्वरीला खूपच भारी वाटत असतं. आता आपण ईश्वरीची आई म्हणते की आता आपण केक कापूयात ना असं म्हणून त्या ईश्वरीच्या बाबांच्या हातामध्ये चाकू दिला जातो आणि दोघेजण मिळून केक कापतात. आता सगळेजण छान टाळ्या वाजवतात आणि हॅपी ॲनिव्हर्सरी असं त्या दोघांना म्हणत असतात. ईश्वरीची आई छान आनंदाने सगळ्यांना थँक्यू असं म्हणत असते. खूपच छान सीन दाखवलेला आहे. आता ईश्वरीची आई ईश्वरीच्या बाबांना केक भरवते आणि याच्यानंतर ईश्वरीसुद्धा तिच्या आईबाबांना केक भरवते आणि नंतर ईश्वरी म्हणत असते की अर्णवने सुद्धा केक भरवायला हवा आहे ना, म्हणून त्यांना खुणवत असते की अहो तुम्ही सुद्धा केक भरवा म्हणून. आता अर्णव जेव्हा ईश्वरीच्या वडिलांना केक भरवतो तेव्हा तो अगदी तिच्या जवळूनच हात घेतलेला असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे अशीच पाहत असते अगदी लाजून हसून की कारण तिचं आता खूपच प्रेम झालेलं असतं ना अर्णववरती, म्हणून ईश्वरी अर्णवकडे खूपच छान बघत असते. आता तेवढ्यातच स्वतःला सावरून ईश्वरी म्हणते की आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुमच्या दोघांना सुद्धा खूप 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 शुभेच्छा. त्यावरती आई म्हणते खूप 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 थँक्स बेटा. त्यानंतर ईश्वरी म्हणते बाबा मी पाया पडते आणि अर्णवला खुणवते की आपण यांच्या पाया पडू म्हणून आणि दोघेही पाया पडण्यासाठी खाली वागतात आणि इथे होतो एक चमत्कार.
आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही पाया पडण्यासाठी खाली वाकलेले असतात. तोपर्यंतच ईश्वरीच्या बाबांचे म्हणजे संजयचे दोन्ही हात अचानक थरथर कापायला लागतात आणि त्यांना आशीर्वाद द्यायचा असतोय. या दोघांना आता हे सर्व ईश्वरी आणि अर्णवच्या लक्षात येतं आणि आता तिथे उपस्थित असलेले सगळेजणच त्यांच्याकडे पाहत असतात की ईश्वरीच्या बाबांचे हात कसे थरथर कापून त्यांना हात देण्यासाठी अक्षरशः शिवशिव होत असतात. आता ईश्वरीची आई सुद्धा बघत राहते की अरे हा काय चमत्कार आहे म्हणून. आणि एकाएकीच अर्णवच्या आणि ईश्वरीच्या दोघांच्याही डोक्यावरती ईश्वरीचे बाबा हात ठेवतात आणि ईश्वरी सुद्धा त्यांच्या हातावर हात ठेवते. तिला तरी सगळं खूपच आवडत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्णवला या गोष्टीचा खूप आनंद झालेला दाखवला आहे आजच्या भागामध्ये. आणि इकडे आकाश आणि आकाशचे वडील म्हणजेच मामा हे दोघं जण सुद्धा खूप आश्चर्यचकित होतात. आता ईश्वरी म्हणत असते बाबा तुमच्या हातांची एवढी हालचाल पहिल्यांदाच झाली हो, असं म्हणून ईश्वरी आनंदाने थोडीशी डोळ्यात पाणी आणून बोलत असते. इकडे ईश्वरीच्या आईला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. आणि आता अर्णव म्हणत असतो की काकानी स्वतःहून हात उचलला आज, दिस इज ग्रेट. हो ना. त्यावरती ईश्वरीची आई सुद्धा म्हणते हो ना, ही किती चांगली गोष्ट घडली आहे. आणि पुढे म्हणते की देवा आजच्या दिवशी खूपच मोठा आशीर्वाद दिलायस ना तू आम्हाला, असं ईश्वरीची आई म्हणत असते. पुढे अर्णव म्हणतो मी डॉक्टरांना फोन करतो. ऑल राईट, म्हणजे डॉक्टरांना आपण सगळा प्रसंग काय घडला ते सांगूया, असं म्हणून लगेचच अर्णव डॉक्टरांना फोन लावतो आणि डॉक्टरांना फोनवरती सांगतो की काकांची आत्ताच हालचाल झाली. आणि आता तिकडून डॉक्टर सांगत असतात अर्णवला की हे खूपच छान आहे म्हणून. आता डॉक्टरांशी फोनवर अर्णवचं बोलणं झाल्यानंतर अर्णव एकदमच ईश्वरीच्या वडिलांच्या पायाजवळ बसतो आणि त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो काका डॉक्टरांनी सांगितले की हे खूपच चांगलं आहे, तुम्ही नॉर्मल आयुष्य जगणार आहात तेही लवकरात लवकर हां, असं अर्णव ईश्वरीच्या बाबांना समजावून सांगत असतो. डॉक्टर म्हणाले की हे खूपच गुड साईन आहे म्हणून. आणि पुढे मामा म्हणतात आजच्या दिवशी खरंच देवाची कृपा झाली तुमच्यावर. ईश्वरीची आई म्हणते हो ना. अर्णव म्हणतो मिस इंदोर आय एम सो हॅपी. आणि आता ईश्वरी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते. अर्णव पुढे म्हणतो काका तर सगळ्यांशी बोलू शकणार आहात, काका तुम्ही लवकरात लवकरच बरे होणार आहात. आणि अर्णवच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद असतो. आणि आता अर्णव ईश्वरीच्या आईशी बोलत असतो आणि हे सगळं पाहताना ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरी मनातल्या मनात म्हणते खरंच अर्णव सरांना किती आनंद झाला आहे ना, बाबा बरे होणार आहेत याचा खरंच किती आनंद झाला आहे ना अर्णव सरांना. खरंच माझ्या घरच्यांना तुम्ही किती आपलं मानता ना, हे सर्व तुमच्या डोळ्यामध्ये दिसतंय अर्णव सर, असं ईश्वरी मनातल्या मनात म्हणत असते. आता इकडे लगेचच दुसरा सीन दाखवला आहे तो म्हणजे घरचा वल्लरीचा. आता वल्लरीने एकदम डार्क रूम अंधार वगैरे केलेला असतो आणि ती रूममध्ये एक बॉक्स घेऊन आलेला असते. आता त्या बॉक्समध्ये काय असतं हे आपल्याला नंतर कळणारच आहे. आता एक बॉक्स घेऊन येते आणि वल्लरी तिथे बसलेली असते, एका सोफ्यावर बसते. वल्लरी म्हणत असते, एकटीच बसलेली असते आणि वल्लरी म्हणत असते की बरं झालं ती अंजली जी आहे तर ती गाढ झोपलेली आहे म्हणून, आणि घरामध्ये दुसरं कोणीसुद्धा नाही आहे, असं वल्लरी मनात बोलत असते. आणि पुढे म्हणते की हेच परफेक्ट वेळ आहे जुनी भूतं बाहेर काढण्याची, असं म्हणून ते अतिशय रागाने आणि क्रूरतेने असं तिचा चेहरा दाखवलेला आहे आणि बोलत असते. आणि पुढे म्हणते काही गोष्टी इतकी वर्ष झालं जपून ठेवल्यात त्याचा आता फायदा होणार आहे मला, असं म्हणून तिच्या जवळ जो लाकडी बॉक्स असतो तर तो हातात घेते तो बॉक्स. आणि पुढे म्हणते की हीच योग्य वेळ आहे हे याचं कुलूप उघडण्याची, आणि तिच्या हातामध्ये एक चावीसुद्धा असते. आणि पुढे म्हणते की हीच योग्य वेळ आहे याचं कुलूप उघडण्याची, आणि असं म्हणून हा सीन इथे संपलेला आहे. आता पुन्हा पुढचा सीन दाखवलेला आहे इकडे मॅरेज अॅनिव्हर्सरीचा ईश्वरीच्या आईवडिलांचा. आता इथे ईश्वरीची आई म्हणत असते यांच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही जातीने जे काही लक्ष घातलं ना त्यामुळेच हे सगळं काही शक्य झालं, असं ईश्वरीच्या आई अर्णवचा हातामध्ये घेऊन म्हणत असते. आणि हे सगळे ईश्वरीला पाहून खूपच आनंद होत असतो. त्याबद्दल त्यासोबतच नम्रता, आकाश आणि मामा यांना सुद्धा आनंद होतो. ईश्वरीची आई पुढे म्हणते की तुमचे खूप 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 आभार. त्यावरती अर्णव म्हणतो काकू तुम्ही माझे आभार मानताय म्हणजे तुम्ही मला आपलं नाही ना मानत आहे. त्यावर ईश्वरीची आई म्हणते अहो नाही असं काही नाही आहे. आणि पुढे आपल्याला दाखवलेलं आहे की अर्णव इथे थोडंसं इमोशनल सीन झालेला दाखवलेला आहे की सगळेजण इमोशनल झालेले असतात का आता ईश्वरीचे बाबा बरे होतात ना म्हणून. त्यावरती अर्णव म्हणतो की मी तर तुम्हाला माझी आईच मानतो, असं अर्णव म्हणत असतो. त्यावेळेस ईश्वरीचे बाबा, नम्रता सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. पुढे अर्णव म्हणतो तुम्ही सगळेजण माझी फॅमिली आहात आणि मी तुम्हाला माझी फॅमिलीच मानतो, आणि काकू तुम्हाला तर मी माझी आईच मानतो. आणि आज जो तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आहे ना, हो माझ्या आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदासारखाच आहे. अर्णव पुढे म्हणतो मला सांगा कुठल्याही मुलाला
त्याच्या आईने त्याचे आभार मानलेले आवडेल का हो? सांगा ना काकू, तुम्हाला सांगा ना, आवडेल का? त्यावरती ईश्वरीची आई मानेने नाही म्हणत असते आणि ईश्वरीच्या आईचे डोळे एकदम भरून आलेले असतात. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात की हे सगळं जे काही शक्य झालेलं असतं तर ते अन्नामुळे झालेलं असतं. तर मामासुद्धा समाधानी दाखवलेत. त्यावरती ईश्वरीची आई म्हणते, मी सुद्धा मी सुद्धा तुझी आईच आहे. तू मला माझ्या मुलासारखाच आहे. या घरासाठी नाही नाही, आम्हा सगळ्यांसाठीच तू आमचा एक फॅमिली मेंबर आहे. तुमचा खूप आधार आहे, आमच्या सगळ्या घरासाठी खूप आधार आहे, असं म्हणत असते. आता ईश्वरीची आई एकदम मुलाच्या मायेने अर्णवला एकदम जवळ घेते आणि हा सीन अतिशय भावनिक दाखवलेला आहे. आणि या सगळ्या समारंभाचे आकाश जो आहे तर तो फोटो काढत असतो आणि खूपच छान सीन दाखवलेला आहे लास्टचा. आणि हा भाग इथे संपलेला आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. लाईक केल्यामुळे चॅनल जास्तीत जास्त ठिकाणी पसरला जातो आणि तुम्ही सबस्क्राईब केला तर लवकरात लवकर आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमची खूप खूप मदत होईल. तर पाहूया आता उद्याच्या भागामध्ये. ह्या वल्लरीजवळ जो काही एक लाकडी बॉक्स असतो ना, तर त्या बॉक्समध्ये या सर्वांच्या तरुणपणीच्या काही गोष्टी असतात. सर्वांच्या म्हणजे ईश्वरीच्या आईच्या आणि अर्णवच्या वडिलांच्या. आणि वल्लरी म्हणत असते, भूतकाळातलं हे गुपित समजल्यानंतर अर्णवच्या मनात ईश्वरी आणि तिच्या घरच्यांबद्दल इतकं विष पसरेल की अर्णव आणि ईश्वरीचं नातं त्या विषामुळे मरून जाईल. ईश्वरी, तुला या घरची मालकीण मी कधीच होऊ देणार नाही असं वल्लरी रागाने म्हणत असते. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये असतात आणि अर्णव जोरात वाटू म्हणून ओरडतं. ईश्वरी म्हणते, काय झालं? तर अर्णव, काय नाही तू झोप, गुड नाईट म्हणतो. आणि खाली येऊन अर्णव सगळ्यांना सांगतो की मी सिंधूचा 2 दिवसांनी बर्थडे आहे आणि आपण त्यासाठी सरप्राईज पार्टी करूयात. असं म्हणून मामा, आकाश, अर्णव आणि अंजली हे सर्वजण पार्टीची तयारी करणार असतात. आणि हे सगळेजण राकेश पाहतो आणि राकेश म्हणत असतो की तू कर पार्टीची तयारी, पण या पार्टीत खरा धमाका तर मीच करेन, असं अर्णव म्हणतो. आता पाहूया उद्याच्या भागात अर्णव काय करतो ते. आणि हा राकेश या बर्थडे पार्टीमध्ये काय विघ्न आणतो हे आपण लवकरच पाहूयात. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.